काही लोक असतात ना, ते फार कमी आयुष्य घेऊन येतात. त्यावेळेला मला क्लिक झालं की शिरीष हा त्यापैकी एक होता. आपल्या जीवाभावाचा माणूस आपल्यापासून एक एक दिवस दूर निघत चाललाय, हे जे बघणं असतं ना, ते फार भयानक आहे. शिरीष ज्या दिवशी गेला ना, दुसऱ्या दिवशी माझा विचार पक्का होता की रेड सॉइल सुरू राहणार. रेड सॉइलला मी क्विट होऊ देणार नाही. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. भरपूर लोकांनी कमेंट्स केल्या. हो. खूप त्रास दिला असेल तुला, म्हणजे की लिटरली बाजार उठवतात लोक हो. की ते म्हणतात ना, उतू नये मातू नये आणि घेतला बसा टाकून टाकून. आजकालच्या फास्ट फूड कल्चरमध्ये आपल्या मालवणी पारंपरिक रेसिपी जपणं किती चॅलेंजिंग आहे. 5 मिनिट्स नूडल्स आणि शिरवाळे ह्यात जमीन आसमानचा फरक आहे. तुमची केमिस्ट्री आम्ही दोघांची बघितलेली. बट ही लव्ह स्टोरी कशी होती? माझ्या आईला आधी शिरीष खूप आवडला, कारण म्हणालात की तू आग आहेस तर तो बर्फ आहे, तू अशी खूप तापट आहेस, तो खूप शांत आहे, त्यामुळे हे कॉम्बिनेशन तू खूप छान आहे. रागिष्ट आहेस खूप. जर मला गावात राहायचं तर आताच्या घडीला माझ्याकडे हे एकमेव चॅनल उदरनिर्वाहाचं साधन आहे. हो. त्यामुळे ते कंटिन्यू ठेवणं मला भाग आहे आणि त्यातून माझं मन रमतंय. सो